या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे। अशातच प्रभाग क्रमांक 17 मधून काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार वाहिद बिजापुरे हे गेल्या 7-8 वर्षांपासून शास्त्रीनगर परिसरातील तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी अहोरात्र झटत त्यांच्या समस्या दूर करण्याचे काम करत आहेत। दरम्यान काल वाहिद बिजापुरे हे प्रभाग क्रमांक 17 येथे शास्त्रीनगर परिसरात होम टू होम प्रचार करत होते। त्यांना खासदार प्रणिती शिंदे यांचा फोन आला। ताई म्हणाल्या, वाहिद भाई प्रभाग 17 मधून काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हे ऐकताच वाहिद बिजापुरे हे आनंदित झाले। ते म्हणाले, ताई साहेब नेहमीच आपले सहकार्य मला लाभलेले आहे। यापुढेही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असावे जेणेकरून प्रभाग क्रमांक 17 मधील संपूर्ण पॅनल निवडून येईल। यावेळी वाहिद भाई ताईंना म्हणाले, काँग्रेस पक्षाची पहिली यादी दरम्यान आज जाहीर होणार असून त्यामध्ये कुणाकुणाची वर्णी लागणार आणि कुणाकुणाचे पत्ते कट होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आपको जो 15 दिन पहले तुम बताए थे कि पानी नहीं आ रहा, अभी पानी कैसा आ रहा आपको? फिर कैसा आ रहा पानी? आमच्या एरियात शानदार चौकीत पाणीचे बोळात कमीत कमी 20-25 वर्षापूर्वी पाणी नव्हतं। आम्हाला पिण्यासाठी सुद्धा नव्हतं। तरी आम्ही सरांनी विजयपुरे सरांनी आमच्यासाठी प्रयत्न करून दिवाळी नंतर पासून प्रयत्न करून लवकरात लवकर आम्हाला पाणी प्यायण्यासाठी आता एवढं पाणी येते की मोटर लावायची सुद्धा गरज नाही। ह्यांनी आम्हाला पाणी दिल्याबद्दल ह्यांचे मनपूर्वक आभार। आपलं जे वार्ड आहे प्रभाग 17 इरफान गॅरेजच्या बोर्डात आपली अक्का आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक आपले इथं गुण्या गोविंदांना राहतात। फक्त अडचण एवढी होती की पाणीचा प्रभाव कमी प्रमाणात होता आणि पाण्याची टंचाई होती। तर वाहिद भाई आमचे लहान बंधू आहेत, यांना आपण पाठपुरावा केला। त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अवघ्या 8 दिवसात कामाची गती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना झोन अधिकाऱ्यांना त्यांनी पाठपुरावा करून आपल्या समोर सायन्सची पाईपलाईन जी होती ती आपली जोडलेली आहे आणि भविष्यात डेनीचा प्रश्न आहे, टेनिस लाईनचा पाठीमागचा आहे ते अक्का पण होती, त्याने दाखवलेत आपल्याला ते आपण निवडून आल्यानंतर आता आचारसंहिता आहे, निवडून आल्यानंतर ते प्रथम युद्ध पातळीवर आपण करू। एवढंच आपल्याला सांगायचं की आपण मतदानाला जाता तर आपला हा मेंदू सोबत घेऊन जायचं। हे लक्षात ठेवायचं की जो पक्ष बदलतो उमेदवार वारंवार तो आपल्या फायद्यासाठी बदलत असतो। एवढं लक्षात ठेवायचं, जनतेच्या फायद्यासाठी नाही। आपला कॅन्डिडेट गेल्या 8 वर्षापासून आपल्याला आर्थिक वेदना इथं सामाजिक वेदना आणि सर्व प्रश्नांची वेदना आपल्याला सोसायला लागल्यात आणि एक पण कॅन्डिडेट इथं आला नाही निवडून आल्यानंतर। तर प्रतिनिधीचाही खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात वाहिदभाई यांनी पाठपुरावा करून सतत अधिकाऱ्यांना भेटून आपले वार्डातील सर्व ड्रेनेज लाईन लाईटचे काम आणि रस्त्याचे आणि संडास बाथरूमचे हे सर्व सुशोभीकरण त्यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे। तर कामाच्या श्रेय जो काम करतो त्यालाच आपण श्रेय द्यावं मतदान करून। तर महाविकास आघाडी म्हणजे त्यात कम्युनिस्ट पार्टी आली आडम मास्तर, तुतारे आली शरद पवार आणि उभाटा गटमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे 4ही पक्षाचे आघाडीचे उमेदवार वाहिदभाई शेख आहेत काँग्रेस पक्षाकडून। त्यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा। तर येणाऱ्या महानगरपालिकेला आता 15 तारखेला मतदान आहे। आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण वाहिदभाईशी पाठीशी आज थांबलो, उद्या आपण मतदानाला थांबावं हीच अपेक्षा आहे। आपल्याला काम करणारा माणूस भेटलेला युवक आहे, धडपड आहे, सर्व समाजासाठी तो काम करणारा माणूस आहे। त्याला आपण आपल्या आशीर्वादाने यावेळेस मतदान करून महानगरपालिकेस आपला आवाज म्हणून पाठवा अशी विनंती करतो सर्वांना। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।